नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. मम्मा त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा मम्मा. तर मंडळी मी तसं आरविश नको करू तसं. मंडळी माझं सतत काम चालू आहे, बाहेरचे कामं चालू आहेत, बिलकुल वेळ नाही मिळत आहे, स्वतःसाठी वेळ नाही मिळत आहे, घरातल्या कामांसाठी वेळ नाही मिळत आहे, कारण बाहेरचे कामं चालू आहेत. काम करतोय. हा ना, आपण काम करतो होतो ना. जेवण केलं. तू जेवण केलं? तर मंडळी बाहेरची एवढी कामं चालू आहेत ना की घरामध्ये थोडं पण लक्ष देता येत नाही आहे. मी सतत बाहेर असते, मला ना बिलकुल घरामध्ये लक्ष देता येत नाही आहे. तर आणि आज थोडं मी रिलॅक्स आहे, घरामध्ये आहे. तर म्हटलं ठीक आहे, चला आज थोडंफार घरातलं सकाळपासूनच घरातली साफसफाई पण चालू केली होती. तर माझं घरातलं तर सगळं आवरून झालं आहे. आणि मी आज नाश्त्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवली होती. आता आमची खिचडी वगैरे खाऊन झाली आणि आता मला साबुदाण्याचे पापड बनवायचे आहेत. ॲक्च्युली खूप दिवस झाले मी साबुदाणे आणून ठेवले होते, बनवायचं बोलते, पण मला वेळच नव्हता मिळत. म्हटलं आज थोडं बनवून घेते. अर्धा किलो साबुदाणे आहेत, त्या हिशोबाने पटकन पण होतील आणि होऊन जाईल वेळात वेळ, म्हणजे कामात काम होऊन जाईल असं. तर बघूया. आणि संध्याकाळी परत जायचं आहे बाहेर, महत्त्वाचे कामं आहेत तसं, त्याच्यासाठीच जायचं आहे संध्याकाळी पण. आणि अजून म्हणाल तर मला खूप म्हणजे बिलकुल घरामध्ये लक्ष देता येत नाही आहे. मला चूल सारवायची, अंगण सारवायचं आहे, गार्डनमध्ये पण मी जास्त जात नाही. फक्त काल सकाळी माझ्याकडे ते पण घाईघाईमध्येच आहे ना, मी 15-20 मिनटं फक्त झाडांना पाणी दिलं आणि लगेच मी निघून गेले. असे माझी धावपळ चालू आहे सध्या, विशालची आणि माझी. तर तेच मला तुम्हाला सांगायचं होतं की व्हिडिओ रेग्युलर येत नाही आहेत. नेक्स्ट मंथपासून बघूया, आपण ट्राय करू की रोजचा व्हिडिओ आला पाहिजे त्यासाठी. आणि हो, तर आज साबुदाण्याचे जे पळी पापड बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि सोबतच मला बाकी जसे म्हणजे गव्हाचा कट्टा आणलेला आहे मी 30 किलोचा, तो मला उन्हात सुकत घालायचा आहे. भरपूर काही काम आहेत, चला ते करून घेऊया आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर मंडळी हा जो साबुदाणा आहे तो मी भिजत घातलेला आहे, हे बघा. आणि याच्यामधून थोडीशी मी खिचडी बनवली आत्ता सकाळी. आता आपल्याला तो शिजत ठेवायचा आहे डायरेक्ट. तर मंडळी हे पाणी साबुदाणे शिजवण्यासाठी ठेवते आहे, हे बघा. आणि पातेलं कसं हे छोटंसं आहे, त्यामुळे मग मी 2 पातेले घेतले, हे घेतलेलं आहे आणि एक हे घेतलेलं आहे. तर आता आपण पाणी म्हणजे साबुदाणे आहे ते शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बघा, हे साबुदाणे, हे 2 बटाटे घेतलेले आहेत आणि त्याची साल काढून बटाटे किसून घ्यायचे आहेत आपल्याला. आणि ते या पाण्यामध्ये ॲड करायचे आहेत आपल्याला सोबत, साबुदाणा आणि बटाटा असं. खायचं आहे, हे बघा. यामध्ये पण थोडं कारण की आपल्याकडं मोठं पातेलं नाही याच्यापेक्षा, त्याच्यामुळे आपले साबुदाणे पण जास्त आहेत आणि त्याच्यामुळे म्हणून आम्ही 2 पातेल्यामध्ये आम्ही डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. याच्यामध्ये थोडेसे आणि याच्यामध्ये अर्धे. मध्ये आपण मीठ टाकलं आता. आणि कोणी कोणी हिरवी मिरची टाकतं, पण लाल मिरची पण आहे माझ्याकडे. माझ्याकडे हा चिली फ्लेक्सचा ऑप्शन होता, मग म्हटलं हाच आपण ॲड करूया, छान दिसेल. हे बघा, त्याच्यामध्ये थोडं बस संपले, छान दिसते ना. ते पाण्यामध्ये आपण एक चिली फ्लेक्स ॲड केले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि हा जो बटाटा आहे तो धुवून घ्यायचा आहे आपल्याला स्वच्छ. बटाटा किसून त्याला स्वच्छ धुवायचा आहे. जे 2 बटाटे आहे ते ना मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे आणि त्याचा जो स्टार्च असतो तो पूर्ण काढून घेतला आहे मी, हे बघा. आणि हे डायरेक्ट आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहे.
बटाटा, चिली फ्लेक्स आणि मीठ याला छान उकळी काढून घ्यायची आहे पहिले. हे बघा. आली ना उकळी. तर मंडळी याला छान उकळी आली आहे आणि आपण हा जो साबुदाणा आहे हा यामध्ये कसं टाकायचं आहे बघा. मला वाटतंय विशाल. आता हे छान आपल्याला शिजवू द्यायचं आहे याच्यामध्ये. साबुदाणा आपण आता उरलेला त्याच्यामध्ये टाकूया. बोल. पडल कडे पायावर. छान दिसतंय ना कलर. आता हे शिजू द्यायचं आपल्याला व्यवस्थित. हे बघा याला आता आपण शिजवून द्यायचं आहोत. हे छान शिजल्यावरती आपल्याला डायरेक्ट याचे पळीपापड टाकायचे. हे बघा घट्ट घट्ट होत चाललंय बघा हे. चला आता हे दोघं जण शिजताय. हे जोपर्यंत शिजून होत आहेत तोपर्यंत आपण बाहेर इथं सुकवण्याची तयारी करूया. तर मंडळी हे बघा हे शिजलेलं आहे. आता हे झालंय तयार. हे बघा तुम्ही बघू शकता तार पकडते याला छान. हे बाकी अजून हे पण होईल हळूहळू. घट्ट घट्ट होते. हे बाकी अजून. यात मला असं वाटतं थोडंसं पाणी जास्त झालंय पण काय नाही होऊन जाईल ते. हे परफेक्ट आहे एकदम. चला काढूया बनवायला सुरुवात. थोडं गार होऊन द्यावं लागेल आपल्याला. हे उतरवून घेते मी पहिले. छान असं मस्त गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. असं काचेसारखं दिसलं की झालं म्हणजे तयार आहे. बघा असं तयार झालंय. गार करून घेतलंय मी हे. आता मी टाकायला सुरुवात करते. पळी पापड. एवढी हवा चालू आहे. तुम्हाला हवेचा आवाज येत असेल. गॅस चालू आहे घरात. आरविश तर चला मंडळी हे बघा छान टाकले जात आहेत. ते पूर्ण टाकून घेते. आता मी ते बसते खाली आणि एक एक करून टाकते. कारण असं जर खाली वाकून टाकलं तर कमरेला कळ लागून जाईल त्यासाठी. तर मग चला हे टाकून जाण्यावरती बोलतो. मंडळी इकडे आम्ही पापड बनवतोय. हे बघा साबुदाणे आणि बटाटेच्या पळी पापड आहेत. आणि ॲक्च्युली मी थोडं असं करत होते तर मला थोडं कंबर दुखायला लागली. लगेच विशालने घेतलं. राहू दे तू 5 मिनटं बस मी कंटिन्यू करतो. थोडी पातळ करा विशाल. एवढी जाड नको. लगेच त्यांनी घेतलं करायला. आणि बघा अशा झालेल्या आहेत. हे बघा काय विशाल मग मदत करताय.
छान आहे. हां दोघं नवरा बायकोंनी मिळून बनवले साबुदाण्याचे त्याचे पळी पापड नवरा बायकोंनी मिळून बनवले. हे बघा मंडळी, हे बघा आमचे पळी पापड बनवून झालेले आहेत. बरोबर हे 92 झालेत. विशालने काउंट केले करता करता आणि झालेत आमचे बनवून. हे आता मला थोडे गहू सुकत घालायचे, ते घालून देते मी. गव्हाचा कट्टा आणलेला आहे 30 किलोचा, तर मग तो सुकत घालायचा आहे मला, त्याला ऊन देऊन मग परत ते. तर हा कट्टा आणला होता मी 30 किलोचा. ॲक्च्युली याच्यामधून 5 किलो गहू मी काढून घेतले होते परवाच्या दिवशी, गहू संपले होते म्हणून. हे बघा 30 किलोचा कट्टा आहे हा. आणि आता याला उन्हात सुकत घालायचं आहे मला. याला कसं ऊन दिलं ना, हे पूर्ण एक दिवस उन्हात सुकत घालायचे, दुसऱ्या दिवशी परत मग हे थंड करायचे आणि मग त्यानंतर भरून ठेवायचे. म्हणजे कसं जास्त दिवस टिकतात. आणि याच्यामध्ये ते कोटम, कोणी बादड्या बोलतात, कोणी कोटम बोलतं, ते होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला काय माहिती काय इंजेक्शन भेटतं मेडिकलमध्ये, ते याच्यामध्ये टाकायचं असतं. जेव्हा मी ते इंजेक्शन धान्यामध्ये टाकायचं इंजेक्शन आणील ना, तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल नक्की. हे बघा, बघा मंडळी, इकडे आहेत गहू, तिकडे आहे साबुदाण्याचे पळी पापड. आणि ऊन, एवढं ऊन आहे ना, खरंच ह्या उन्हामध्ये कोणीही बाहेर पडू नका. खूप म्हणजे एवढं ऊन, उष्णता एवढी जास्त झाली ना, 2 मिनटंसुद्धा उन्हामध्ये थांबवत नाही, एवढं ऊन आहे बाहेर. हे बघा पक्षी प्राण्यांचे ते किती हाल होत असतील एवढ्या उन्हामध्ये. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले साबुदाण्याचे पळी पापड, जे आम्ही दोघं नवरा बायकोंनी मिळून बनवलेले आहेत. तर ते तुम्हाला कसे वाटले मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका. बाय.